औरंगाबाद येथील जिमका जिल्ह्याच्या व्यापक विकासासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, कौशल्य विकास, महामार्ग विकास यासह विविध केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 19 ऑक्टोबर रोजी देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रित समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा ग्राहक व्यवस्था, अन्न आणि सार्वजनिक वितरण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर समितीचे सहअध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील, खासदार डॉक्टर भागवत कराड, समिती सदस्य तथा जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित होते। यांच्यासह बैठकीस आमदार हरिभाऊ बागडी, आमदार प्रशांत बब, आमदार अतुल सावे, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार रमेश बोरनारे तसेच नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि संबंधित लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी कृषी सिंचन, उज्ज्वला गॅस, प्रमोद महाजन, कौशल्य विकास, पाणी पुरवठा, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल, नगरपालिका अंतर्गत पाणी पुरवठा, जल जीवन मिशन कृती, केंद्रीय योजना तसेच ग्रामपंचायत निहाय टेलिकॉम योजनेअंतर्गत ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध होण्याबाबतचे केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष आणि पंचायत समिती सदस्यांच्या सूचना ऐकून घेत त्यावर कारवाई करण्याचे निर्देशही श्री दानवे यांनी यावेळी दिले आहे। खबर 24 एक्सप्रेस करिता संतोष पवार, कन्नड।